विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बीएससी अंतर्गत येणारा मायक्रोबायोलॉजी कोर्स जो आहे त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। याचं पूर्ण नाव आहे बीएससी इन मायक्रोबायोलॉजी। हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा सिलेबस काय, कालावधी काय, परीक्षा कशा पद्धतीने होतात, याची ऍडमिशन प्रोसेस, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया, जेणेकरून तुमचे जे क्वेश्चन्स असतील या विषया रिगार्डिंग या कोर्स रिगार्डिंग हे क्लिअर होतील। व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं। तर बीएससी इन मायक्रोबायोलॉजी, नावात मायक्रोबायोलॉजी आहे, त्याच्यामुळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्या विषयाचा याच्यामध्ये जो आहे तो अभ्यास शिकवला जातो। हा कोर्स तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो। आता कशा प्रकारचा अभ्यास असतो तर बघा, जे व्हायरसेस असतात, कंटॅमिनेशन, जसं की आत्ताच मागे एपिडेमिक आपल्याकडे झालेला आहे कोरोना, तर ही कोरोना व्हायरस काय आहे किंवा हे कशा प्रकारे ह्यूमन सेल बरोबर रिॲक्ट करतं, कसं बायपास करतं आपले जे सिस्टीम आहे, सिक्युरिटी आहे बॉडीची, म्हणजे जे फायटिंग सिस्टीम आहे, तर याला बायपास करून कशा प्रकारे आपल्याला ती आजारी पाडतं। तर हे व्हायरसचे जे सर्व काही मेकॅनिझम कशा प्रकारे वर्क करतं, या सर्व विषयांचा विस्तृत पद्धतीने अभ्यास तुम्हाला या विषयामध्ये पाहायला भेटतो। तर आता आपण याची शैक्षणिक पात्रता बघूया की शैक्षणिक पात्रता काय लागते टू टेक द ऍडमिशन टू दिस कोर्स। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी जे आहे ते 12वी पास आउट असणे गरजेचे आहे। 12वी मध्ये तुमचे सायन्स हा विषय असला पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ जरी असलं, PCMB किंवा PCB असेल तरीही चालतं। मॅथ असतील तर त्या विषयासाठी याच्यामध्ये जे आहे ऍडमिशन भेटणं थोडं अवघड आहे, कारण हा सर्व काही सायन्स अंतर्गत येणारा कोर्स आहे। तर तुम्ही 12वी मध्ये तुम्ही पास आउट असाल, तुमचे विषय असतील आणि तुम्हाला मिनिमम 55 to 60% मार्क्स पडलेले असतील, सर्व विषय क्लिअर असतील, तर तुम्ही इझिली याच्यामध्ये ऍडमिशन मिळवू शकता। याच्यामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर पुणे, मुंबई अशा ठिकाणी बी कॉलेजेस आहेत। त्याचं एक जर उदाहरण सांगायचं म्हणलं तर पुण्यामध्ये सिंहगड कॉलेज आहे, तिथे सुद्धा हा जे कोर्स आहे तो ऑफर केला जातो। मुंबईमध्ये आहेत, मद्रास युनिव्हर्सिटी आहे, महाराष्ट्राच्या बाहेर जर म्हणलं तर क्राइस्ट युनिव्हर्सिटी आहे। असे खूप सारे युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेस आहेत जिथं हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो। याची विस्तृत लिस्ट वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करायला विसरू नका। आता याची ऍडमिशन प्रोसेस काय, तर बघा, सर्वप्रथम ही जाणून घ्या की हा कोर्स जो आहे तो रेग्युलर ॲज वेल ॲज काही ठिकाणी डिस्टन्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे ॲज एक्सटर्नल विद्यार्थी तुम्ही हा कोर्स करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला ती कॉलेजेस फाइंड आउट करणे गरजेचे आहे, जसे जे लिस्ट आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता हे जे ऍडमिशन याच्यासाठी घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ऍडमिशन करू शकता। त्यासाठी तुम्हाला टॉपचे कॉलेजेस किंवा तुमचं कॉलेज सिलेक्शन हे खूप जास्त गरजेचं आहे। ते जर जाणून घ्यायचं असेल, कॉलेजबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट करा किंवा आमच्याशी इंस्टाग्रामवर तुम्ही कनेक्ट करू शकता। ऑनलाईन ऍडमिशनसाठी सिंपल आहे, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात, तुम्हाला तुमचे जे 12वीचे मार्क आहेत ते टाकावे लागतात, फीस पे करावी लागते। काही ठिकाणी एंट्रन्स एक्झाम असते, ते एंट्रन्स एक्झाम देणे सुद्धा गरजेचे असते। ते दिल्यानंतर तुम्हाला जे आहे मेरिटमध्ये येणे, शॉर्टलिस्ट होणे गरजेचे आहे, आणि आफ्टर दॅट तुम्ही सक्सेसफुली ऍडमिशन जे आहे ते याच्यामध्ये घेऊ शकता। आता पाहूया की याचा कालावधी तुम्हाला काय पाहायला भेटतो, म्हणजे याचा टाइम पिरियड काय आहे। तर बघा, हा जो कोर्स आहे तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो। 3 वर्ष तुम्हाला हा कोर्स रेग्युलर पद्धतीने करावा लागेल। मोस्ट ऑफ कॉलेजेस आहेत तिथं रेग्युलर पद्धतीने हा जो कोर्स आहे तो ऑफर केला जातो, म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये फिजिकली जावे लागेल। ॲज वेल एज काही कॉलेज डिस्टन्स मध्ये प्रोव्हाइड करतात, फक्त तुम्हाला जे आहे प्रिपरेशन सेल्फ करावे लागेल आणि एक्झाम द्यावी लागेल। दुसरं, ह्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर सर्व जो विषय आहे तो जे आहे मायक्रोबायोलॉजीचा आहे, व्हायरस रिगार्डिंग आहे, त्याच्यामुळे तुमची आवड सुद्धा तेवढीच महत्वाची आहे। याच्यामध्ये जे विषय असतात ते सर्व या रिगार्डिंग असतात, आणि तुम्हाला जर माहित असेल व्हायरसचे नाव खूप विचित्र असतात पाहायला गेले तर, ज्यांना हा विषयाची आवड नाही ते याच्यामध्ये जे आहे त्यांना थोडं हार्ड जाऊ शकतं। सो मेक शुअर की तुम्हाला हा विषय आवडतो, आणि याच्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा जो कोर्स आहे याच्यामध्ये सेमिस्टर पद्धतीने जे आहे ते विषय पाहायला भेटतात। त्याच्यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात। हे 6 सेमिस्टर ही पास आउट होणे हे गरजेचे आहे। तर आता आपण याचा सिलेबस पाहूया की याच्यामध्ये सिलेबसमध्ये तुम्हाला कोणकोणते विषय पाहायला भेटतात। बट बिफोर दॅट तुम्हाला मी सांगू इच्छितो की याचे डिटेल सिलेबस बद्दल माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये वाचू शकता। इथे मी तुम्हाला आयडिया देत आहे की कशा प्रकारचे विषय तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते पाहायला भेटतात, जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा लागेल। सो ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन, याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, त्याचबरोबर मायक्रोबायल, इकॉलॉजी,
इंग्लिश, बायोकेमिस्ट्री, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, क्रिएटिव्ह रायटिंग, इन्फॉर्मेशन सिस्टीम्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, मायकोलॉजी, सेल बायोलॉजी, इम्युनोलॉजी, बायोस्टॅटिक्स, इम्युनोलॉजी लॅब, त्याचबरोबर व्हायरोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, त्याच्याबरोबर प्रोजेक्ट्स, मेडिकल बॅक्टेरियोलॉजी, त्याचबरोबर रिसर्च मेथोडॉलॉजी, असे खूप सारे विस्तृत विषयांचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करायला भेटतो. याच्यामध्ये खूप डीप पद्धतीने अभ्यास शिकवला जातो आणि याचा जो वापर आहे तो तुम्ही फर्दर स्टडीजमध्ये सुद्धा करू शकता, ॲज वेल एज जॉबमध्ये सुद्धा खूप जास्त कामाला येतं. तर असे जे विषय आहेत ते शिकवले जातात त्यामध्ये. जर तुम्हाला विस्तृत विषय पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून चेकआउट तुम्ही करू शकता. तर आता पाहूया की यामधील पुढील संधी काय. तर याच्यामध्ये विद्यार्थी ज्यावेळेस हा कोर्स कंप्लीट करतो त्यावेळेस तो बॅक्टेरियोलॉजिस्ट, मायकोलॉजिस्ट, त्याचबरोबर व्हायरोलॉजिस्ट अशा विविध ज्या करिअरच्या संधी आहेत किंवा जॉब्स आहेत तो जॉब इझिली मिळवू शकता. प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सायंटिस्ट बनणे, लॅब असिस्टंट बनणे असे खूप सारे वर्क याच्यामध्ये अवेलेबल आहे. पर्सनली जर मला विचारता आलं, असे खूप सारे माझे मित्र आहेत ज्यांनी हा कोर्स जो आहे तो कंप्लीट केलेला आहे आणि सध्या त्यांना खूप चांगलं पॅकेज पण याच्यामध्ये मिळत आहे. याच्यामध्ये स्टार्टिंग जी सॅलरी असते मंथली जरी पाहिलं गेलं तर 70,000 to 80,000 रुपीज पर मंथ सुद्धा तुम्हाला मोठ्या मोठ्या शहरामध्ये पाहायला भेटते. पण हे सर्व काही तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. जर तुम्ही हा फक्त डिग्री कंप्लीट केली नाही, जर डिग्री सारखं ट्रीट केलं तर तुम्ही जीवनामध्ये ते मुकाम हासिल करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सिंपल या विषयांचा विस्तृत पद्धतीने अभ्यास करावा लागतो. पुढील जर संधी पाहिल्या तर तुम्ही MSc मायक्रोबायोलॉजी करू शकता किंवा तुम्ही इतर MBA सारखे विषय करू शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे. किंवा तुमच्याकडे डिग्री आहे तर तुम्ही जे गव्हर्नमेंटचे सेक्टर्स आहेत तिथे तुम्ही एक्झाम देऊन एक गव्हर्नमेंटचे डिसेंट जॉब सुद्धा मिळवू शकता. तर आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर ज्या विद्यार्थ्यांना व्हायरोलॉजी किंवा जे असे विषय आहेत व्हायरस रिगार्डिंग आहेत किंवा त्यांच्या मेकॅनिझम रिगार्डिंग आहे, त्याचबरोबर मायटोलॉजी असेल, असे खूप सारे विषय जे असतात त्याची आवड आहे किंवा या विषयामध्ये करिअर करायचं आहे, व्हायरोलॉजिस्ट बनायचं आहे, इकोलॉजिस्ट बनायचं आहे, तर हे जे पद आहेत ते पण तुम्हाला मिळवायचे आहेत किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं आहे, सायंटिस्ट बनायचं आहे, रिसर्च करायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांना हा कोर्स जो आहे तो त्यांच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. मित्रांनो, तुम्ही याच्यामध्ये गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवू शकता आणि बेसिकली ह्या कोर्सला मी जवळून जाणतो त्याच्यामुळे मला माहिती की याच्यामध्ये करिअर संधी जे आहेत त्या अवेलेबल आहेत. पण हे सर्व काही तुमच्या स्किल्सवर डिपेंड आहे. सो मेक शुअर की तुम्ही याच्यामध्ये तुमच्या स्किल्स ज्या आहेत त्या डेव्हलप करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. तसेच आमच्याशी कनेक्ट करण्यासाठी इंस्टाग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि या कोर्सबद्दल किंवा इतर कोर्सबद्दल डिटेल्ड माहिती वाचायची आहे तर आमचा studyflowcourses.in ही वेबसाईट जी आहे ती सर्च करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.